नमस्कार, मी रुक्मिणी कुक विथ रुक्मिणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज मी बनवणार आहे सँडविच। चला तर मग आज बघूया। मी बटाटे उकडून घेतलेले आहेत, आता याला मॅश करू। सँडविच बनवण्यासाठी लागणारे कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता, मोहरी, अद्रक लसूणची पेस्ट, हळद, जिरे, धने, अख्खे धने, मिरची आणि गरम मसाला करून घेतलेले मध्यभागी काप करून घेतले। आता आपण याला भाजून घेऊया। थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं। थोडं मिरच्या तळून झालेल्या आहेत, हे ताटलीमध्ये काढून तेल टाकायचं। तर यामध्ये मोहरी टाकू, की जिरे टाकायचे, कढीपत्ता टाकायचा, कांद्याला थोडंसं लालसर परतून घेऊया। याच्यामध्ये आपण अख्खे धने थोडेसे घासून घेतलेले आहेत, अद्रक लसूणची पेस्ट, हे बघा ही मसाला परतून झालेला आहे, आपला लालसर कलर आलेला आहे। आता याच्यामध्ये हळद, मिरची पावडर, गरम मसाला टाकू, मसाला जळणार नाही। त्यामध्ये मॅश केलेले बटाटे टाकू, 1 चमचा मीठ। तर याला आपण हलवून घेऊया याची गरम वाफ येईपर्यंत। हा बघा आपला मसाला परतून झालेला आहे, हे अशी वाफ येते। अशी वाफ आली की मसाला काढून द्यायचा ताटलीमध्ये। आता याच्यावर कोथिंबीर टाकायची, बेसन पीठ, थोडीशी हळद, हे ओवा थोडेसे चोळून यामध्ये टाकायचं, स्वाद चांगला येतो। ओवा टाकल्यामुळे अन्न पचन पण होतंय चांगलं। यामध्ये थोडंसं मीठ, तेल टाकायचं, थोडं थोडं पाणी टाकून। हे बघा आपले असं बॅटर तयार झालेलं आहे। असं थोडंसं घट्टसर पाहिजे, जास्त पातळ त्रिकोणी काप करून घेऊ। त्या ब्रेडवर असं लावून घ्यायचं पहिलं, नंतर याच्यावर एक ब्रेडचा तुकडा ठेवायचा, नंतर कडेने असं दाबून सँडविचचा एक पीस घ्यायचा, त्याला खालतून वरतून बुडवून तेलामध्ये सोडून द्यायचं। असं तेल टाकायचं, हे असं टेक्स्चर आलं पाहिजे पिवळं पिवळं। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।